12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल आज वाजणार। राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद। पंचायत समितींच्या निवडणुकांचीही घोषणा होणार। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो। देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत रॅलीमध्ये सहभागी। पुढील 2 रात्र डोळ्यात तेल घालून जागे रहा। कुणी पैसे वाटत असल्यास कानफाटात लावा। शाखा भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचं विधान। गेल्या 4 वर्षांपासून मुंबईची लूट, आता त्यांची शेवटची वेळ सुरू। ठाकरेंचं टीकास्त्र। राज्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांना माझा विरोध नाही, पण अदानींच्या मोनोपॉलीला माझा आक्षेप। राज ठाकरेंची टीका। तर कोणतंही पोर्ट अदानींनी उभं केलेलं नसल्याचं विधान। महायुतीच्या सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा लुंगीचा पेहराव। रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांनी साधला निशाणा। तर राऊतांकडून चव्हाणांच्या गुडघेदुखीचं तर राजकारण। केशव उपाध्यांचा पलटवार। कदाचित या शेवटच्या निवडणुका असतील अशी पोलीस विभागाला दबक्या आवाजात चर्चा सुरू। पुढारी न्यूजशी बोलताना प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा। महापालिका निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेत राडा। अंबरनाथ पालिकेबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। पैसे वाटपाच्या आरोपावरून डोंबिवलीत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। राड्यात भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर जखमी। तर शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटीलही जखमी। अमरावतीत भाजप युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने सामने। आधी कुणाची रॅली निघणार यावरून वाद। दोन्ही पक्षाने एकाच वेळी रॅली काढल्याने घोषणाबाजी। नाशिकमध्ये आपच्या उमेदवारावरती रोखली बंदूक। सातपूरमध्ये आपचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक रोखत प्रचार न करण्याची दिली धमकी। जमावाने बंदूक ताणणाऱ्याला दिला चोप। पुण्यात काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांना शिवीगाळ। भाजपचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची प्रशांत जगतापांवर खालच्या पातळीवर टीका। वादग्रस्त भाषणानंतर प्रशांत जगताप यांच्यावरती टीका झाल्यानंतर तणाव।